नमस्कार. आज आपण आपले हरवलेले मतदान कार्ड कसे काढायचे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तुमच्या मतदान कार्डचा नंबर जरी नसेल तरी देखील आपण हे मतदान कार्ड डाउनलोड करू शकता. पाहू आपण एक ॲपच्या माध्यमातून. प्रथम आधी आपल्याला वोटर हेल्पलाईन असं ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करावं लागेल. नंतर या ठिकाणी पूर्ण भारत निर्वाचन आयोग असं पूर्ण पेज ओपन होईल. नंतर या ठिकाणी आपल्याला सर्च युअर नेम एनरोलमेंट या ठिकाणी क्लिक करायचे. आता आपल्याकडे जर ऑलरेडी नंबर असेल तर इपिक म्हणून नंबर आहे इथं, तर इथे इपिक नंबर टाकून सुद्धा आपण ते डाउनलोड करू शकतात. पण जर आपल्याकडं कोणताच पुरावा नसेल किंवा आपल्याला आपला मोबाईल नंबर देखील लिंक नसेल तरी देखील आपण या ठिकाणी सर्च माय डिटेल यावर क्लिक करायचं. नंतर प्रथम आपलं नाव टाकायचं. प्रथम आपलं नाव आणि खाली त्या ठिकाणी आडनाव. रिलेटिव्ह नेम म्हणजे आपल्या वडिलाचं नाव टाकायचं. शेवटला लास्ट नेम टाकलं नाही तरी चालतं. इथं एज आपली आता चालू एज अंदाजे किती आहे या पद्धतीने आपण तिथं मेन्शन करायचं. महिला असेल तर फिमेल आणि पुरुष असेल तर मेल करायचं. स्टेट आपलं निवडायचं. आपलं स्टेट कोणतं आहे? महाराष्ट्र, तर महाराष्ट्र निवडायचं. नंतर डिस्ट्रिक्ट आपलं कोणतं आहे, आपला जिल्हा कोणता आहे तो जिल्हा निवडायचा. आपला मतदारसंघ एक निवडायचा. नंतर शेवटला मतदारसंघ निवडल्यावर आपण सर्चवर क्लिक करायचं. मग सर्च केलं की नंतर आपलं टोटल हिस्ट्री पूर्ण येते. त्या ठिकाणी आपलं इपिक नंबर म्हणजे मतदान कार्ड नंबर, तुमचं नाव, तुमचं वय, तुमचं जेंडर, वडिलाचं नाव, अशी पूर्ण माहिती, तुमचा असेंब्ली नंबर, टोटल पूर्ण माहिती येते. नंतर आपलं टोटल माहिती आली की या आधारे आपण नवीन मतदान कार्डसाठी अप्लाय करू शकतात. नंतर नवीन तुम्हाला मतदान कार्ड पोस्टाने तुमच्या घरी येईल किंवा तुम्ही जवळच्या ऑनलाईन सेंटरला जाऊन त्याची प्रिंट देखील याची काढून तुम्ही कुठेही वापरू शकता. तुम्हाला डायरेक्ट जर फिजिकल प्रिंट पाहिजे असेल तर ते देखील याच्यावरून मिळून जाईल. तर अशा पद्धतीने आपण तुमचं पूर्ण मतदान कार्डचा नंबर या पद्धतीने आपण मिळवू शकता. तर आपण अशा पद्धतीने आपले मतदान कार्ड हे त्याची माहिती, त्याचा नंबर हे सर्व अशा पद्धतीने मिळवून घेऊ शकता. यात पूर्ण या ॲपमध्ये पूर्ण माहिती आहे, त्या पद्धतीने आपण घेऊ शकता.